नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत माणूस ओळखायचा कसा. माणसाकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, तो कोणत्या हुद्द्यावर कामाला आहे, हे सर्व वरवरचे आणि बाह्य आहे. तर तो वागतो कसा, त्याचे आचरण कसे आहे, त्याची नियत कशी आहे, यावरून तो माणूस कसा आहे हे ठरत असते. हुद्दा काहीही असो तरी माणसाचे विचार बदलत नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. तर त्याबद्दल मी आपल्याला एक छानशी गोष्ट सांगत आहे. एकदा एका राजाच्या दरबारामध्ये एक माणूस नोकरी मागण्यासाठी आला. त्यावेळी राजाने त्या माणसाला विचारले, मी तुला नोकरी का देऊ? तुझ्याकडे असे काय कौशल्य आहे का ज्यामुळे मी तुला नोकरी देऊ? तर तो माणूस म्हणाला, मी प्राणी असो, माणूस असो किंवा कुणीही असो, तर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याचे निरीक्षण करून त्याच्याबद्दल सर्व काही सांगू शकतो, तो कसा आहे, काय आहे. राजा खुश झाला आणि त्याला आपल्या घोड्याच्या तबेल्याचा प्रमुख बनवले. तर त्यावेळेस तो माणूस त्या घोड्याच्या तबेल्यामध्ये सर्व गोष्टींचे निरीक्षण करत होता. असेच एक दिवस फेरफटका मारत असताना राजा त्या तबेल्यामध्ये आला आणि राजाने त्या माणसाला विचारले, हा माझा सर्वात आवडता घोडा आहे, सांग याबद्दल तुला काय वाटले? तर तो माणूस म्हणाला, हा घोडा तर आहे, परंतु हा शुद्ध वंशाचा नाही. तर राजा म्हणाला, हा सर्वात महागडा आणि माझा आवडता घोडा आहे, आणि तू असे कसे म्हणतो की हा शुद्ध वंशाचा नाही? तर राजा चकित झाला आणि त्याने जंगलातून त्या घोड्याला वाढवणाऱ्या माणसाला बोलवून घेतले आणि विचारले, हा माणूस म्हणत आहे की हा शुद्ध वंशाचा घोडा नाही. तर तो माणूस म्हणाला, हो बरोबर आहे, घोडा हा त्याच्या वंशाचा तर आहे, परंतु तो घोडा जन्मल्यानंतर त्याची आई वारली होती, म्हणून या घोड्याला आम्ही गाईचे दूध पाजून वाढवले आहे. राजाने त्या नोकराला विचारले, तुला कसे कळले का हा शुद्ध वंशाचा नाही म्हणून? तर तो माणूस म्हणाला, ज्यावेळेस घोडा हा गवत खातो तर तो चांगल्या वंशाचा असेल, म्हणजे योग्य त्याची वाढ झाली असेल, तर तो गवत खाताना तोंड वर करेल, आणि हा गाईच्या वंशाच्या संगोपनामध्ये वाढला आहे म्हणून हा गवत खाताना त्याची स्वतःची मान खाली करतो, म्हणून हा शुद्ध वंशाचा नाही. तर यावर राजा खुश झाला आणि राजाने त्या माणसाला बक्षीस म्हणून खूप धान्य, तूप, मेंढ्या, शेळ्या ह्या त्या माणसाच्या घरी पाठवल्या. मग त्या वेळेस राजाने त्या माणसाला आपल्या राणीच्या दरबारामध्ये कामाला ठेवले. मग राजा त्या दरबारामध्ये तो माणूस त्या राणीच्या दरबारामध्ये काम करू लागला. आणि असेच एक दिवस राजाने विचारले, सांग तुला राणीबद्दल काय वाटत आहे? तर तो माणूस म्हणाला, राणीचे ढंग तर राणीसारखे आहेत, परंतु ती जन्माने राजघराण्यातील नाही. राजा हादरला. त्यावेळेस राजाने आपल्या सासूला बोलून घेतले आणि विचारले, हे खरं आहे का राणी ही राजघराण्यातील नाही? तर त्यावेळेस सासू म्हणाली, खरं सांगायचं तर तुझ्या पित्याने आमच्या मुलीच्या जन्मावरच लग्न ठरवलं होतं, पण आमची मुलगी 6 महिन्यातच वारली. त्यामुळे राजघराण्याशी संबंध टिकून राहावेत, आमचं नातं राजघराण्याशी टिकून राहावे म्हणून आम्ही दुसऱ्या बाळाला मूल म्हणून वाढवलं, आणि ती ही मुलगी आहे. राजा पुन्हा खुश झाला आणि त्याने त्या माणसाला विचारले, तुला कसं कळलं काय राणी ही राजघराण्याची नाही म्हणून? तर नोकर म्हणाला, राणी नोकरांशी वागताना कायम तिचा उद्धटपणा असायचा, एकदम सामान्य माणसासारखं ती वागत होती, इतरांशी बोलताना उद्धटपणे वागत होती. तर खरी राणी असेल तर तिचं वागणंही व्यवस्थित असेल, इतरांशी प्रेमाने वागणे, नियमात वागणे असे तिचं वागणं असेल, आणि सुसंस्कृतपणाचं वागणं तिचं असेल, असे त्या माणसाने राजाला सांगितले. पुन्हा राजा खुश झाला आणि राजाने त्या माणसाला भरपूर बक्षीस म्हणून शेळ्या, मेंढ्या, धान्य आणि तूप परत त्या माणसाच्या घरी पाठवून दिले. मग असंच एकदा राजाने त्या माणसाला विचारले, आता मला सांग मी कसा आहे? तर तो माणूस म्हणाला, मी सांगेल, पण मला एक वचन द्या, तुम्ही मला मारणार नाहीत, माझे प्राण घेणार नाहीत, मी सांगितल्याच्या नंतर माझे प्राण तुम्ही घेणार नाहीत.
तर राजा म्हणाला, ठीक आहे, मी तुला वचन देतो, मी तुझे प्राण घेणार नाहीत. त्यावेळेस तो माणूस म्हणाला, तुम्ही राजपुत्र तर आहात, पण तुमचं वागणं राजासारखं नाही. राजाला त्यावेळेस खूप राग आला, परंतु त्याने त्या माणसाला वचन दिलं होतं, आता करायचं काय. म्हणून तो थेट आईकडे निघून गेला आणि राजाने आईला विचारले, हा माणूस म्हणत आहे हे बरोबर आहे का. तर आई म्हणाली, हो खरं आहे, तू एक मेंढपाळाचा मुलगा आहेस. आमचं मूल नव्हतं म्हणून तुला दत्तक घेतलं आणि वाढवलं. राजा पुन्हा त्या नोकराला बोलवतो आणि विचारतो, तुला कसं कळलं. तेव्हा नोकर म्हणतो, जेव्हा राजा बक्षीस देत असतो ना, त्यावेळेस हिरे मोती रत्ने असे बक्षीस देत असतो. तुम्ही मला प्रत्येक वेळी धान्य, शेळ्या, मेंढ्या, तूप असे बक्षीस देत आहे. हे वर्तन राजघराण्यातील नाही. म्हणून तुम्ही राजपुत्र तर आहात, परंतु राजघराण्यातील नाही हे लक्षात येते. तर यावरून आपल्या लक्षात येईल का माणसाकडे काय आहे, किती आहे हे महत्त्वाचे नाही, तर तो वागतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, यावरून त्याचे सर्व गोष्टी ठरत असतात. नमस्कार, धन्यवाद.